नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी और मैं हूं आपके साथ प्रियांशु शर्मा। आइए रुख करते हैं आज की तमाम खबरों पर। आखाती देशों में चल रहे युद्ध का असर अब हमारे आसपास के प्रसिद्ध होटल व्यवसायियों पर भी पड़ रहा है। इसमें 100 वर्ष से अधिक प्रसिद्ध खामगांव आनंद भुवन के प्रसिद्ध आलू वड़ा और खमंग चकली को भी झेलना पड़ रहा है। अब यहाँ व्यवसाय भट्टी पर चलाकर ग्राहकों को इस प्रसिद्ध आलू वड़े और खमंग चकली का स्वाद देने के लिए होटल व्यवसायियों को कसरत करनी पड़ रही है। इस बारे में विस्तृत जानकारी दी है होटल के मालिक युवराज सचिन पाटिल ने। नमस्कार, माझं नाव युवराज सचिन पाटील। मी आमच्या हॉटेलला 111 वर्ष पूर्ण झालेले आहे। आमच्या हॉटेलमध्ये जे सुप्रसिद्ध आहे ते वडा आणि चकली हे आमच्या पंजोबांनी सुरू केलेली होती। आमची ही आता 5वी पिढी आहे। आम्ही आता इथे कार्यरत आहे। गॅस टंचाईमुळे झालेली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे गॅस टंचाईमुळे, त्यावर आम्ही मात करून आता चूल सुरू केलेली आहे। आता त्या चुलीवर आम्ही वडा, चकली, दूध, बटाटे जे काही आमचं आहे खाद्यपदार्थ ते आम्ही तयार करतो आहे आणि पुढेही देखील आम्ही तुमच्या कार्यरत राहू ही मी तुम्हाला खात्री देतो। धन्यवाद। आनंद भवन म्हणजे खूप जुनं आहे। चकली, वडा इथचा खूप फेमस आहे आणि क्वालिटी पण फार छान आहे। आणि आता गॅसचा तुटवडा असल्यामुळे यांनी चुलीवर भट्टीवर सुद्धा चालू केलेला आहे। तुम्ही किती वर्षापासून? मी कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाले। आम्ही कधी कॉटन मार्केटला कधी माल विकायला आलो तरी इथंच आनंद भवनमध्येच नाश्ता करायला येतो। इथची क्वालिटी म्हणजे फार एकदम छान आहे। साधारण किती वर्ष झाले असतील? यायला 100 वर्ष, म्हणजे आमचे बाबा किंवा इथंच नाश्ता करायला यायचे, आजोबा पण यायचे।